नमस्कार, मी सोन्या कन्स्ट्रक्शनचा संस्थापक अध्यक्ष योगराज पाटील स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी श्री नयूमभाई सय्यद यांच्या या विहिरीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। एकंदरीत हे बांधकाम 9.5 फुटाचं आहे, म्हणजे 6 कडे आणि 1 तंडीज आणि 1 PCC अशा ह्या प्रकारचं हे बांधकाम आहे। हा जो डायमीटर आहे 50 फुटाचा आणि पाणी काढण्यासाठी मोटर जर बिघडली तर ती मोटर वर काढण्यासाठी हे चाक बसवलं आहे। हे जे बेरिंगचं चाक आहे जेणेकरून हे घासणार नाही, तुटणार नाही, अशा प्रकारचं हे व्यवस्थित सुंदर सुबक शाश्वत आणि मजबूत बांधकाम केलेलं आहे। सोबत ह्या ज्या कड्या आहेत, ह्या कड्या मोटर विहिरीमध्ये जर मोटर सोडली किंवा अजून काही जर सोडलं, आडवे बोर जर घ्यायचे असतील तुम्हाला भविष्यात, तर ह्या ज्या कड्या आहेत त्या आतमध्ये आपण या ठिकाणी बांधी करतो आणि बांधी केल्यानंतर त्या कड्या फिट होतात। तर ह्या ज्या कड्या आहेत ही चाकाच्या म्हणजे इकडून 8 फुटावर आपण ही कडी टाकली आहे, त्यानंतर इकडंच परत एक 8 फुटावरती ही एक कडी टाकली आहे। अशा प्रत्येकी 8-8 फुटावर, आता ही एक दिसत असेल तुम्हाला, ती छोटी एक, त्या तिथं एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक आहे, अशा म्हणजे 7 कड्या वरून टाकल्या आहेत आणि एकंदरीत त्या तिथं विहिरीला वर चढण्यासाठी 4 पायऱ्या आपल्याला लागल्या आहेत। घनसावंगीच्या ड्राय भागामध्ये काम असल्यामुळे अत्यंत कमी काम असतं इकडं आणि म्हणून या ठिकाणी 9 ते 10 फूट हे श्री नयूमभाई सय्यद यांचं हे बांधकाम आहे। या बांधकामासाठी मला जी सोन्या टीमनं जी मदत केली आहे त्यामध्ये आमचे मित्र शनी पवार असतील, ज्ञानेश्वर देवटे असतील, बाबुराव मामा बावळे असतील आणि संभाजीराव खरात असतील, यांनी फार कष्ट घेतले आणि या विहिरीचे अत्यंत सुबक, सुंदर, शाश्वत आणि मजबूत प्रकारचं हे बांधकाम करून दिलं आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सकाळी येऊन हे सगळं बांधी वगैरे करून सगळं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी एक आपल्या वाळूचा एक हायवा लागला आहे। वाळू खडी म्हणतात, तर खडी 4 ब्रास लागली आहे। सिमेंट ACC कॉन्क्रीट प्लस सिमेंट आपण या ठिकाणी वापरलं आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा स्ट्रॉंग अशी ही ताकद आहे। सोबत इकडे पाण्यात टँकर आहे, या ठिकाणी याच्यामध्ये बॅग वगैरे असतात आणि हे जे साहित्य आमचं हे बांधकामाचं साहित्य या ठिकाणी विखुरलेलं पडलेलं आहे। माल टाकण्यासाठी आपल्याकडे गाडा आहे। तर असं हे सोन्या कन्स्ट्रक्शन अंतर्गत जेही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही कामं होतात त्या कामाची आपण हमी देतो, ॲग्रीमेंट करून देतो। 60 ते 70 वर्षे ह्या कॉन्क्रीटच्या बांधकामाला काही होणार नाही। हा माझा नंबर आहे। अधिकृत कोणाला जर अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। सोन्या कन्स्ट्रक्शन नावानं यूट्यूब चॅनल आहे। आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरती 2 व्हिडिओ माझे आहेत। क्रांती महाराष्ट्र या चॅनलवरती माझी मुलाखत आहे। त्यानंतर एक्सप्रेस विथ योगेश या चॅनलवरती पण माझी मुलाखत आहे। उद्योग आणि उद्योजकता या यूट्यूब चॅनलवरती पण माझी मुलाखत आहे। आमचं अधिकृत पेज आहे फेसबुक पेज योगराज पाटील, त्याच्यावर पण तुम्ही माझ्या विहिरीचे व्हिडिओ बघू शकता। इंस्टाग्रामची ID आहे सोन्या inspire 143, त्या आय डीवर पण तुम्ही बघू शकता। कामाची गुणवत्ता, कामाची हमी, कामाची क्वालिटी हे तुम्हाला एकंदरीत दिसेल। काम कुठेही खरबड नाही किंवा असं कुठं गज आलेलं नाही आहे, भोंगीर नाही आहे, हे सगळं व्यवस्थित प्लेन एकदम सुंदर शुभक आणि शेतकऱ्याला परवडेल, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभतं आहे। हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। भविष्यात या नयूमभाई सय्यदच्या विहिरीला भविष्यात खूप पाणी लागो, त्यांची शेती भरभराटीची जाऊ आणि त्यांच्या जीवनामध्ये अजून एक ह्या विहिरीच्या बांधकामामुळं आमचा त्यांचा संपर्क आला आणि असा हा संपर्क द्विगुणित हो अशी मी प्रार्थना करतो। आणि याच्यामध्ये जास्त कॉस्टली काय नाही आहे। एकंदरीत हे जे बांधकाम आहे 10 फूट हाईटला आणि 50 फुटात डायमीटर, तर आपण हे बांधकाम त्यांच्याकडून घेतलं होतं। त्यांनीही आपल्या सोन्या टीमवर विश्वास ठेवून अत्यंत सुबक, सुंदर, शाश्वत आणि मजबूत प्रकारचं बांधकाम करायचं असेल तर तुम्ही इथे एक पायरी आहे, तर तुम्ही सोन्या कन्स्ट्रक्शनला नक्कीच संपर्क करू शकता। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कोपऱ्यात जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल, दिलं असेल काही अधिकची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। यासह अधिक माहितीसाठी मला संपर्क करा।
72 18 78 64 40 हा माझा नंबर आहे. 24 आवर हा नंबर लागतो. आणि बघू शकता तुम्ही किती काम रेखीव असं हे बांधकाम आहे. एकंदरीत 50 फुटा डायमीटर आहे हा. आणि चला यासह व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.